सुटता एक त्याचे नाव होते, सोबतीला कोण कुठला एक वारा, कोण कुठला एक वारा, भरकटोनी येत गेला गाव सुटता एक त्याचे नाव होते, सोबतीला कोण कुठला एक वारा, भरकटोनी येत गेला. वेगळी झाडे तरीही रंग हिरवा तोच होता, काळसर माती मधुनी, काळसर माती मधुनी ओळखीचा गंध होता. कोवळ्या परकेपणाला मोकळा आनंद झाला, कोवळ्या परकेपणाला मोकळा आनंद झाला. कोण कुठला एक वारा, कोण कुठला एक वारा, भरकटोनी येत गेला. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. छेडित पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे छेडित पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, मन कवळा, मन कवळा घन घुमतो दूर डोंगरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी भर
दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिम झिमते अमृत ते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात. हातासह सोन्याची सांज गुंफताना आमच्या सगळ्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आणि वासुकाकाच्या प्रेमाप्रती तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करत आहे. सारण घराणं हे कलाकारांचं घरण आहे आणि कलाकार म्हटल्यानंतर प्रथम आपण गणेश वंदनेने सुरुवात करतो. गणपतीला आपण प्रथम पूजेचा मान दिलेला आहे आणि म्हणून आमच्या आतेची नात, सारण घराण्याची नात प्रणती टेमकर ही या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ही करत आहे. गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लायस्तु विनायकस्त्वथमणे चिन्तामणि स्थेवरे लेयाग्रो गिरिजाध्वज सुवर्गो विघ्नेश्वर ओझरे ग्रामीणा सरस्वस्तिको गणपती कुर्यात् सदा मङ्गलं कुर्यात् सदा मङ्गलं कुर्यात् सदा मङ्गलम्. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे देवाचे जन्मस्थान, हे देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश झालीला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे निधी देव जे तुनी उत्पन्न, ऐसे निधी देव जे तुनी उत्पन्न, तुहाग जनाला माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे देवाचे
आशीर्वाद मिळालेलेच आहे. वासुकाकांचा परिचय करून देणं म्हणजे कठीणच काम. कारण हिऱ्याला 57 पैलू असतात आणि ह्या 57 पैलू मधनं हिऱ्याचे अनेक रंग झळाळत असतात, झळकत असतात. आता सारण घडवण्या म्हटलं तर आमच्या मूळ पुरुषाची समाधी काळेकर गावात आहे. तिथे त्यांनी असं लिहिलेलं आहे, 6 रंग. 6 रंग म्हणजे 6 रंगाचे. आता या 6 रंगात वेगळा वेगळा कोणताच रंग नाही, सगळे रंग एकमेकात मिसळलेले आहेत आणि म्हणूनच 6तला हा गेला आणि 6 रंग आला. या 6 मध्ये सुद्धा सावधानता आहे, सामंजस्य आहे, समाधान आहे, सामर्थ्य आहे, साधर्म आहे आणि साहस सुद्धा आहे. आणि अशांना 6 रंगाने सारण घराणं लपलेलं आहे. वासुकाकाकडे या सगळ्यांच्यात जे 6 रंग बनलेले, मग ते वासुकाकाकडे कसे नसतील, आहेतच त्यांच्याकडे. वासुकाकाचे शिक्षण गावातच झाले. शिक्षण गावात घेताना वडिलांबरोबर त्यांनी शेतीची कामं केली, गुरं चरण्याची सुद्धा कामं केली. शाळेत गेल्यानंतर शाळेतले शिक्षक मुलांवर, विद्यार्थ्यांवर संस्कार करतच असतात. पण खरे संस्कार गर्भात असताना पासूनच त्या मुलांवर करत असतात. आणि असे संस्कार माईनी आणि आप्पांनी आपल्या सगळ्या मुलांवर केलेले आहेत. ते संस्कार वासुकाकातही चांगलेच दिलेले आहेत. वासुकाकांच्या वडिलांना आम्ही आप्पा म्हणायचो. आप्पा म्हणजे उत्कृष्ट कलाकार आहेत, ते नाटकात छान काम करायचे आणि परत वारसा वासुकाकांनी सुद्धा घेतलेला आहे. आम्ही सुद्धा कधी नक्की स्टेजवर आलो पण कधी नव्हतं. आणि हे वासुकाकाचे वडील आप्पा आमच्या आईचे मात्र तलवारी होते. कारण आमची आजी अतिशय खास म्हणजे तुम्ही आमच्या आईला बोलण्याचा चान्स कधीही सोडला नसेल. आणि मग आप्पा आमच्या आईची बाजू घेऊन आमच्या आजीलाच बोलायचे. अगदी कधीतरी आमच्या वडिलांची एक बाल विधवा आली होती. ती कधीतरी आमच्या आईला म्हणायची, सुनी माका इतकी बोलून खाव. मग आमच्या आईला दया आली की आई जास्त घ्यायची आमच्या आजीकडनं आणि तिला द्यायची. तिला देताना आमच्या आजीचा जळफळाट व्हायचा. लोक तर घेतलंच काय टाकायचं. मग आप्पा आमच्या आईची बाजू घ्यायची. वासुकाकांच्या आईला तर आम्ही माई म्हणत होतो. माई म्हणजे मा म्हणजे मा, मायेतला मा आणि आईतला ई, अशी ही माई अतिशय प्रेमळ, अतिशय संस्कारी. तिने आपल्या मुलांना आपला परका सावत्र असा दुजाभाव कधी शिकवला नाही आणि त्यामुळे तिच्या मुलांचा हा दुजाभाव कधीच आला नाही. आमचे आई वडील मुंबईला असताना आम्ही गावात गेलो तर आम्हाला कधीही परकासारखं वाटलं नाही. अगदी त्यांचे आई वडील आप्पा नाही गेल्यानंतर सुद्धा वासुकाकाच्या राज्यात आम्ही कधीही परक्यासारखं आम्हाला तिथं वागवलं गेलं नाही. त्यामुळे तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने आम्ही जात आलो. असे चांगले संस्कार माईनी आणि आप्पांनी आपल्या सगळ्या मुलांवर केले. योग्य वेळी मालिनीचा सुगंध घेऊन वैजयंती माला किंवा वैजयंतीच्या रूपात आमची काकी वासुकाकाच्या आयुष्यात आली. हा मालिनीचा सुगंध तर दरवळत होता आणि वैजयंतीचा तो म्हणजे तुळशीचा सुगंध सुद्धा तिचा दरवळतच होता. ही आमच्या सारण घराण्यात इतकी रंगात रंगून गेली की माईच्या संस्कारात तिने माईचा वारसा पुढे चालवला. या माईने जेवढी नाती जोडली तेवढी नाती
आमच्या बालिनी काकीने सुद्धा जपली. सासूच्या प्रेमाचा आपलेपणा जपण्याचा वारसा तिने घेतलाय. आज ती आमच्यात नाहीये. ह्याचं दुःख आम्हाला आहेच. ह्याचं दुःख वासुकाकाला किती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अगदी आम्ही गावात गेलो की आम्ही तिला सांगायचो की काहीही जेवण केलंस तरी आम्हाला आंब्याचं रायतं करून घालायचं आणि बिचारी तितक्याच प्रेमानं आम्हाला रायतं करून घालायची. गेल्या वर्षी गोंधळाला ती आजारी होती. खूप औषधं घेऊन तिच्या अंगात भीत वाढली होती. पण कोणताही आजारपणाचा बाळू न करता त्यांनी आम्हाला हे रायतं करून घातलं. आजही त्या रायताची चव आमच्या जिभेवर रेंगाळत आहे. शेंगाचं पिठलं आणि रायतं खावं तर काकीच्याच खावं. वासू काका आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनीच मोठा आहे. त्यामुळे आम्हाला तो काकापेक्षा भाऊ जास्त वाटला. खेळणं, सकाळच्या चहा पिणं, जेवण हे सगळं एकत्रच असायचं. गावात फार तर पूर्वी 3-4 वर्षांनी लोक जायचे. वारंवार जाणं कधीच जमलं नाही. कारण घरात कोणीतरी एकटं कमावणारं आणि सगळ्यांना घेऊन जाणं शक्य नव्हतं. मग 3-4 वर्षांनी जायचं आणि असं एकत्र राहायचं. आमच्या आईचा आणि म्हणजे आमच्या आजीचा आणि माईंचा स्वयंपाक वेगळा वेगळा होता. चूल वेगळी होती. पण एकमेकांचं जेवण झाल्याशिवाय पंगत मलाई कधी बसलीच नाही. माई आमच्या आईला विचारायच्या, सुने झालं का जेवण? मग आईने हो म्हटलं की प्रत्येकाने आपली थाळी घेऊन बसायचं आणि त्याच्यात एकत्र पंगत बसून आम्ही जेवत होतो. त्यामुळे हा सहवास आम्हाला वारंवार लागलेला आहे. वासू काकाला स्वच्छता आणि टापटिपेची भयंकर आवड आहे. म्हणजे सकाळी 5 वाजता उठून तो आजूबाजूचा सगळा परिसर झाडूने स्वच्छ करायचा. घरातला कचरा काढताना त्याला कधीही कमीपणा वाटला नाही आणि त्यामुळे प्रत्येक वस्तू टापटिपीने ठेवणं हे त्याचं फार वैशिष्ट्य होतं. रात्रीची सगळ्यांची झोपण्याची अंथरुणं वासुकाकाने घालायची. त्याला त्याच्यात कधीही कमीपणा वाटला नाही. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या आदरात इथे करणं हे तर आमच्या सारंग घराण्यातलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मग त्याला वासुकाका कसा कमी पडेल? तिथेही तो अग्रेसरच होता. आता वासुकाकाचा परिचय मी एकटीने करून देण्यापेक्षा सगळ्यांनीच थोडा थोडा करून देतो आणि आपण वासुकाकाला 75 निरंजनांनी ओवाळायचं आहे. आधी सहधर्मचारिणी शिवाय कोणत्याही पुरुषांची पूर्णता होत नाही. मग आपण असंच म्हटलंय, नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. पण हे एक चाक जरी नसलं तरी ती आमच्यात सदैव आहे. तिची आठवण आली नाही असं कधी म्हटलेलं नाही. आणि म्हणून आम्ही प्रथम आमच्या काकीचा मान देत आहोत. तिची ओटी भरली जाणार आहे. काकी, तुझी आम्ही ओटी भरते. या कार्यक्रमाला तू असतीस तर आम्हाला आनंद झाला असता आणि तुला त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता. कारण आज वासुकाकाचा हा सत्कार पाहून तुला अगदी धन्य वाटलं असतं की खरोखरच आज माझ्या नवऱ्याची 75 करून सारंग घराण्यात त्याची मान उंचावर नेली आहे याचा तिला अभिमान वाटला असता आणि आनंदही झाला असता.
तारक तू दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिवाळी आज आम्ही त्याला ओळखले, पण त्यांनी 100 गाठावी आणि ते सुद्धा चांगलं आरोग्य मिळवून ते 100 गाठावी अशी आमची इच्छा आहे. शिरोडकर आणि परत करण्याकरते आम्ही हा गौतांचा हार शिरोडकर आणि परत करण्याकरते आम्ही घालत आहोत. गणेश वंदनाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर तुतारीचा आवाज तुम्ही ऐकलेलाच आहे. पुन्हा एकदा तुतारीचा आवाज ऐका आणि प्रदीप तुतारी असल्यासारखा आम्हाला होता. आणि म्हणूनच आमचा मोठा भाऊ म्हणून शरद सारंग यांनी दासू काकाबद्दल 2 शब्द बोलावेत असं मी त्याला सांगत आहे. जावकर कुटुंबियांनी सुंदर असे 31 मोदक आणलेले 75 गणपतीला 1 येतात. हे 75व्या वाढदिवसानिमित्त 75 मोदक आणलेले आहेत. आणि ह्या 75 मोदक इतके सुंदर आहे की ह्या सुंदरीचं कौतुकच केलं पाहिजे. हा कलाकार आहे. ते मोदक पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की असे मोदक आपल्याला सुद्धा करता आलेच पाहिजे. त्यांनी क्लास घ्यायला आवडत नाही. उत्कृष्ट व्यक्तिमत्व आम्ही कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी वासुदेवाचा आशीर्वाद घेऊनच पुढे जातो. कुठचंही कार्य असो, कुठची पूजा असो, कुठचं काही लहान मोठं कुठचंही कार्य असलं तरी आम्ही वासुदेवाचीच परमिशन आधी घेतो आणि तेही आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या सोबत येतात. त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. तर अशा वासुदेवाचा वाढदिवस साजरा करायची संधी आम्हाला मिळाली हा आमचा आम्ही बहुमानच समजतो. वासुदेवाबद्दल मी सगळ्यांनाच बरंच काही माहिती आहे, त्यामुळे मी परत तेच सांगणं बरोबर नाही. आमचे असेच वासुदेवांचे असेच आशीर्वाद आमच्या माथी राहावं हीच आमची त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि ही हौस पूर्ण करताना प्राचीने मेहनत घेतली ते इतर प्राचीने सांगावं. मला काही बोलता येत नाही तरी पण एक आशीर्वादांसाठी म्हणून मी 2 शब्द इथे सांगणार आहे. आसुकाकांच्या आणि माझा प्रवास 27-28 वर्षाचा आहे. आसुकाकांबरोबर जास्ती एकदा गणपतीला त्यांचा पायाचा टाचा मी दुखावला होता आणि आईला प्रश्न पडला की आता वाटू बघा कसं काय गणपतीचं दर्शन.
तर वासू काकांनी तसं काय सांगितलं नाही की कोणाला तरी पाठवून द्या वगैरे किंवा तसं, परंतु आईचा जीव वर खाली. आई म्हणजे पुष्पाताईंनी आता सांगितलं तसंच, तिचा जरी धीर असेल तरी ती अगदी मुलासारखं त्यांच्यावर प्रेम करायची. आणि वासू काका पण आपल्या आईसारखंच त्यांना प्रेम करायचा. तर त्यांचा जीव वर खाली झाला की आता करायचं तर काय करायचं. मला फक्त एवढंच सांगितलं की बघ कसं काय. मी ह्याला म्हटलं की आपण जाऊया. आणि त्या वर्षी हे आणि मी पहिल्यांदा सजवलेला गणपतीचा तो सगळं मुकुट आणि सगळं, आणि काका खरोखर म्हणजे माझं एवढं कौतुक करतात, म्हणजे सगळ्याच मुलांचं करतात. पण मी म्हणेन मी खरोखर भाग्यवान आहे की वासू काका माझ्यावर खूप खूप प्रेम करतात आणि असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असावा. या गावी गेल्यानंतर इथे कसे रागवतात हे आम्हाला सांगायला पण भीती वाटते. रागवतात की आम्हाला थरथर होतो, तरी पण आम्ही त्याला आमच्यामध्ये सांभाळून घेतो की काका असं नाही, काका तसं नाही, आपण एकत्र सांगूया त्यांना. तरी पण मी त्यांना समजून घेते. तर त्यांच्या वेळी सांगायला म्हटलं मलाच आता एकत्र कुठून आलंय. आणि जमलेल्या सगळ्यांना नमस्कार करून एवढंच सांगते की बाबांबद्दल मी काय बोलू मला समजत नाही. सगळ्यांनी सांगून झालेलं आहे तर मी काही वेगळं सांगायचं नाही. जे काही सगळ्यांनी सांगितलं ते मी सहमत आहे. वासू काका मात्र भाग्यवान आहे. त्यांचा जावई हा 10वा ग्रह नसून 9व्या ग्रहातच मिळतो आणि म्हणून वासू काकांचे जावई त्यांनी इथे येऊन आपल्या सासऱ्याबद्दल बोलायचं. त्याच्यात घाबरण्याचंही नाहीये. एकमेकांना जर समजून घेतलं तर नक्कीच आपला अंतरंग बदलतो. सारंग म्हटलं ते अंतरंगात ते 7 रंग ते पण बदलतात, सगळं बदलतं. हे प्रेमाने सगळं होतं. प्रेमाने जे केलं नाही तर रागाचं तेवढे आले असते का? नाही, प्रेमापोटीच जमलेत ना. हा रागाचं असं काही नाहीये. एक ते प्रेमापोटी होतं आणि ते प्रेमाने सगळं केलं जातात. 75 वर्ष आपला संसार उभा, गावाला राहून संसार उभा केला. सर्व मुलांचा मुलींचं सर्वांचं लग्न झालेलं आहे. सुखाने संसार झालेला आहे. राग असता तर झाला असतं का मला रागा? नाही ना. मग तो राग नसेल तसा राग नाही आहे, तो प्रेमाचा राग आहे. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. कधी मी पुस्तकी झालेली नाही. एकदा तर आम्ही सगळे गावाला गेलो. आमचा मोठा भाऊ मास्तर हा वासू काका बरोबर चालला होता. त्यावेळी गावातला एक माणूस म्हणाला, काय रे तुम्ही तुमची सगळी मिस्टेक वासू काकाला दिले, तुम्हाला तुला काय करायचंय? नाही तो खाल्ले तो आमचंच आहे, तुझा देऊन तू काय खाणार नाही असं आहे का? वासू काकांनी त्याला सांगितलं, मिळालं ना तुला उत्तर. हा आपलेपणा वासू काकांनी जपला तसा आम्हीही जपलाय. सुट्ट्यांमध्ये आणि जेव्हा आम्ही तर आईकडे शांतीकडे बसायचे आणि ह्यांच्या बहिणीकडे झाशीची राणी म्हणून राणा त्यांच्याशी असं म्हणजे मला असं लहान मुलांबरोबर ते लहान होऊन वागतात. त्यांचं सगळं चिडखोडपण आहे, त्यांचं जे काही तत्व आहे, जी काही त्यांची शिस्त आहे बेसिकली ती त्यांच्या एज ग्रुपसाठी आहे. पण लहान मुलांबरोबर ते तितकेच लहान होऊन मस्ती करू शकतात, तितकंच लहान होऊन गप्पा मारू शकतात, त्यांना एंटरटेन करू शकतात. आता विशेष सांगायला काय राहिलेलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या
किल्ले गावी स्थायिक झाल्यामुळे सर्व सारंग परिवाराला एक हक्काचं घर मिळालं. माझं गाव माझं घर अशी मुंबईकरांना जाणीव असते आणि ही जाणीव उजवण्याचं प्रकल्प करण्याचं काम काकांनी केलं आणि म्हणून आपण सर्वच्या हक्काने त्या कार्यक्रमाला जातो. माझं घर समजून वावरतो. कारण तुम्हाला माहित आहे नेहमी लोकांना तुमच्या गावाला घर आहे का हे सांगायचं धाडस होत नाही, पण अखंड सारंग परिवाराला माझं घर गावाला आहे हे हक्काने सांगू शकतात. हे केवळ वासू काका काकांनी हा निर्णय त्याला सांगितला आणि तो मान्य करून त्यांनी हा नोकरी सोडून गावात जाऊन राहण्याचं धाडस केलं. काही शिकतच नाही तरी पण हे काय सांगितलेले आहे त्याला अनुसरून मी बोलत आहे. ते सांगितलं ते सत्यता आहे त्याच्यात आणि आता मी त्याप्रमाणे वागतही आहे. तरी पण त्याप्रमाणे मला तुम्ही सर्वांनी प्रेम देऊन हा माझा सोहळा तुम्ही संपन्न केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम धन्यवाद मानतो आणि माझी चर्चा करतो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे. विमोह त्यागून कर्मफलांचा, विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. शस्त्र त्याग तव शत्रु पुढती, नच शोभे तुझला. शस्त्र त्याग तव शत्रु पुढती, नच शोभे तुझला. कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला. घे शस्त्राते सुधीर होऊन, घे शस्त्राते, घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था, रक्षाया धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा,
कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा विक्रम झुकविल माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था